आता आपण बघणार आहोत की परीक्षकांच्या मतानुसार, परीक्षकांनी दिलेल्या गुणानुसार पहिल्या स्थानावर कोण आहे. आणि प्रथेप्रमाणे मी पुन्हा एकदा परीक्षकांकडे वळणार आहे. आणि सलील, आज दोन्ही भूमिका तूच निभावणार आहेस, त्यामुळे तुझा जरी नमस्कार असेल परत, तरी सुद्धा अवधूतच्या वतीने तुला काहीतरी सांगायला लागणार. पल्लवी, हे अवधूतचं झालं. आता मला काय वाटतं, आधीच आज मी एकटा आहे बिचारा, त्यातून आज इतका महत्वाचा दिवस आहे की यांच्यातलं कोणी जरी बाहेर गेलं तरी ते पर्सनली मला खूप त्याचं दुःख होणार आहे, कोणी गेलं तरी. त्याच्यामुळे आज आपण ह्याचं काही बोलायला नको. आपण तो खरंच अंदाज हवाय काय, अवधूतच्या वतीने सांगतो, माझा नाही, हा अवधूतचा अंदाज हो, आहे. अवधूतचाच सांग. मार्कांच्या दृष्टीने 1 नंबरला अभिलाषा असेल. ओके. 2 ला उर्मिला, राहुल आणि स्वरद असतील असं वाटतंय. 4 लोकात किती नंबर लावणार, सगळे तसे 1-2 वरच आहेत. बरं, मग पहिला अभिलाषाचा असेल नंबर असं. आहे असं तू म्हणतोयस. बघूया आपण. बघूया. स्क्रोल प्लीज. राहुल सक्सेना. राहुल, क्या बात है. म्हणजे तू आज पुन्हा एकदा अवधूत गुप्त्यांचा अंदाज चुकवलास. वंडरफुल, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आज टेन्शनवाला एपिसोड आहे म्हणून मी तुला जास्ती काही सांगणार नाही, विचारणार नाही. फक्त अप्रतिम गाणं होऊ दे तुझं आज, कारण महाअंतिम फेरीमध्ये ज्यांना जायचा चान्स मिळणार आहे त्यांच्यासाठी मतं अगदी आजपासून सुरू होणार आहेत. सो विश यू ऑल द बेस्ट. मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ दाटूनी आला, हा कंठ दाटूनी आला. दुःखाच्या बाधुनी पदरी गाठी, जपले तुझ पोटी पोटी. कधी डोळ्यांना काजळ तुझ भरताना, अलबला गीत होताना. मी गाताना गीत तुला लढीवाळा, हा कंठ दाटूनी आला, हा कंठ दाटूनी आला. छान झालं राहुल. धन्यवाद. तुला कसं वाटलं? शांत, म्हणजे मस्त. सलील, खूप छान गायलास. मुळात अंगाई हा प्रकार मला असं वाटतं की भक्ती संगीतानंतर सगळ्यात परमेश्वराच्या जवळ जाणारा जर कुठला प्रकार असेल, काव्य प्रकार किंवा संगीत प्रकार, तर तो अंगाई असावा असं माझं स्वतःचं म्हणणं आहे. कारण त्याच्यामध्ये काहीच स्वार्थ नसतो ते गाणं गाण्यात, कोणाला पटवायचं नसतं किंवा कोणाच्या मनावर काही बिंबवायचं असं काही नसतं. एक मनापासनं मायेनी बाळाला झोपवण्यासाठी जे गायलं जातं ते खूप परमेश्वराच्या जवळ नेणार असतं, म्हणून ती अंगाई जास्त सुंदर असते. शब्दांचा काहीतरी गोंधळ झाला. ते मी दुःखाच्या बांधून पदरी गाठी, जपले तुझं ओटी पोटी, कधी डोळ्यांना काजळ तुझं भरताना, गलबला जीव होताना, असं गाणं. पण बाकी मला हे खूप आवडलं की तू खूप कंट्रोल्ड गायलास. ओके, ऑल द बेस्ट. धन्यवाद.